आणि आता हे लगीन घर आहे काय? कशावरूनच वाटत नाही की हे लगीन घर असन म्हणून. इथं तर कसलीच तयारी दिसून नाही राहिली. आणि इथं तर पाहुणे राहुणे पण काही दिसणार, डांगडू दुंगडू पण काही दिसणार नाही. आहो, तुमच्या बहिणीला काही भावकी जावकी पाहुणे राहुणे काही आहेत का नाही? गंज ढिगभरत माझ्या बहिणीला पाहुणे रावणे भावकी जावकी. तुपल्यासारखी नाही ती, एकुलखुरी राहत. ती सगळ्याला मिळून मिसळून घेते आपल्यामध्ये. बरं बरं, नका काढू लगेच माझं. आणि आताच तुम्हाला सांगून ठेवते, गुड्डीला घेतान लय मोठं कन्यादान घ्यायचं आपलं, टाकी गिकी नाही तर रॅक. नाहीतर म्हणन गुड्डी घ्या मला मामा पलंग दिला, तर लगेच जातान पळत पळतच पलंग घ्यायला. घेईन, तुला काय करायचंय? मग एकुलती एक भाची आहे, तिची हाऊस मी नाही करणार तर कोण करण? आहा, पैसे काय झाडाला लागलेत काय? घेईन म्हणे. त्यांनी पण आणलंच होतं ना आपल्या पोरीला कन्यादान. चांगलं आणलं होतं 20-25 हजाराचं. मग आपण छोटं मोठं पण नको का घ्यायला? मग घेतलं तर काय झालं? ती आत्या लागत होती ना आपल्या पोरीची, म्हणून घेतलं. आणि हाय त्यांच्याकडे टोपलं भर म्हणून घेत्यात. आपल्यासारखे गरीब नाहीत ना ते. मग मी सुद्धा गुड्डीचा मामा लागतोय ना. नाही त्यांच्या एवढं तर लाजून काजून मला तिला पलंग तर घेऊ दे. अरे दादा, आल्यालाच काय दांगडू चाललंय तुमचं? अगं काय नाही का अक्के, असंच चालली होती जरा चर्चा. अक्के कुठे गेली होतीस ग तू? अरे कुठं नाही बाबा, इथंच गेले होते बायकांना बोलवायला. त्या बांगड्या पण भरायच्यात आणि गुडीची हळद पण फोडून घ्यायची. मग गेलते बायकांना सांगायला. आणि तुम्हाला तर लयच उशीर झाला बाबा. सकाळपासून मी वाट बघते. गुड्डीच्या बापानं पण विचारलं तुपल्या माहेरचं कोणी आलं नाही म्हणून. अगं अक्के बघ, सकाळची गाडी सुटली होती बघ, मग झाला बघ उशीर. आणि तुम्ही दोघं चालत का? आणि बंड्या कुठे? अक्के बंड्या पण आलाय. बाहेर लेकरं दिसली 2-4 खेळताना, तर खेळू राहिला त्यांच्यासोबतच. बरं बरं, तुम्ही लवकर आवरून घ्या, हातपाय धुवून वगैरे घ्या आणि थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. मग कसं बांगड्या भरायला होईन. निर्मला पण मोकळी. निर्मला घे बरं तू पट दिशीन आवरून. मग तुला मी त्या हळकुंड फडतन बाया तिथे तुला बसावं लागेल ना. आता मी तरी कुठं कुठं लक्ष देऊ बघ. वय 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 सर, तुम्ही चिंताच करू नका बघा. आता मी सगळं आवरून घेते. बरं जा मग, धुवा हात पाय. वय वय. बाहेरची लोक आली की कसं घर भरल्यागत वाटतंय. कोणी आहे का बाबा घरात? दादा आणि अक्का नाही आले का? आम्हाला दुसऱ्या लग्नाची पण सुपारी मिळाली होती ना, मग ती तिकडे गेली भरायला. मग मी आलो इकडे भरायला. असं का? आणि बरं बरं दादा, तुम्ही घ्या बसून, बायका येऊच राहिलेत बघा. बरं बरं, लवकर बोला. आम्हाला रात्री पण जायचंय बघा दुसरीकडे बांगड्या भरायला. होय होय दादा, लगेच येतील बघा बायका. रखमा महिना आलात तुम्ही? या या बसा इथं आणि लगेच लागा बरं बांगड्या भरायला तुम्ही. मग होईन पडदिशी ना, आपल्याला परत हळद पण फोडायची ना. आणि आत्या मी काय म्हणत होते, आहो घरामध्ये लय गर्दा होईन बघा. आपण लग्नाच्या मंडपात बसलो असतो, तिथं कसं मोकळं साकळं आणि भरपूर बायका येतील ना आता. मग बसायला पण जागा पुरण. होय होय, तू बरोबरच म्हणतीस म्हणा. मग जाय कसा दादाला ते मंडप दाखव आणि बसा तिथंच. आणि रखमा, बायकाला कुकू लावायला विसरू नका बरं का. नाहीतर तुला माहितच ना, बायका लगेच रुसाफुगी करतात बघ, एकीला नाही लावलं तर. अहो आत्या काळजी नका करू, आम्ही सगळं बघून घेतो. तुम्ही घरात काय कामधंदे असतील ते आवरा. आम्ही बांगड्याचं हळकुंड फोडायचं त्याचं बघून घेतो. होय ना माय, तुम्ही आहेत म्हणून हाय माय सगळं. नाहीतर मी एकटीनं कुठं बघितलं असतं. बरं का सर दादा, चला मंडपातच बसू. बया पण येऊन थांबल्यात, लेकरं बाळा येऊन थांबल्यात तिथं. मग लहान लहान लेकराला भरून घेऊन मग आम्ही भरू. होय होय चला. आता कुठं घर भरल्यासारखं वाटायला लागले बघ. पाहुणे नाही तर लगीन घर वाटतच नव्हतं बघ. आता सगळे तुम्ही जमलात ना, आताशी कुठं लगीन घर वाटायला लागले बघ माझं. बरं अक्का, ते कसार काकाले घाई करायला लागलेत, आवरा आवराच म्हणून राहिलेत. मग सांगा कोणाकोणाला कधी कधी भरायच्यात बांगड्या तर. अगं विचारतास कशाला, बसा तुम्हीच आणि भरा बाया. तुम्ही काय आपल्या घरच्याच आहेत सगळ्या. अहो आत्या आधी नवरीला बांगड्या भरत असते आणि मग बाकीच्यांना. बघ बाई, माझं तर डोकंच काम करा ना.
मी विसरूनच गेले की आधी नवरीला चुडा भरावा लागते म्हणून. शारदा, बघून ये बरं गुड्डी आणि शितली आली का नाही तर. आणि आली असली तर लगेच घेऊन ये, मला तुला बांगड्या भरायच्या. अगं मम्मी, मी चाले बघ. गुड्डे, घे भर बांगड्या भरून. तुला आधी चुडा भरायला लागेल ना, मग बाकीच्या बाया मोकळ्या होत्या बांगड्या भरायला. बस बरं लवकर. आणि मम्मी, मग आपली आणखीन मेहंदी राहिली बरं काढायची, आणि मी आधीच बांगड्या भरून ठेवू का? अगं आता नवरीचा मान असतो ना पहिला, मग कसार दादा तुला बांगड्या देतील ती घे, आणि मग मेहंदी काढेल, मग आपण जाऊ दुसऱ्या कसाराकडून तुला बांगड्या भरून आणायला. म्हणजे कसं तो मान असतोय ग कसाराकडूनच भरायचा. बरं मम्मी. आणि गुड्डीला पहिला हळद कुकू लावा आणि मग चुडा भरा. होय आत्या. आणि गुड्डीच्या झाल्या की तुम्ही एका मागे एक घ्या भरून. आणि रुसवा फुकी नका करू, हिला आधी बसिलं मला आधी बसिलं म्हणून घ्या. माझ्या हाताखाली कोणी नाही, तुम्हीच येत बाई समजून घेणाऱ्या. घ्या बाई समजून. अहो आत्या, तुम्ही काळजी करू नका बघा, आम्ही कोणी रुसवा फुगी करत नाही. आम्ही सगळं सांभाळून घेतो. आम्हाला काही मानापानाची गरज नाही बघा. तुम्ही गोड बोलतात ना, तेच लय आमच्यासाठी. बरं बरं, घ्या मग भरून बांगड्या. मी तिकडे बघते काही तयारी करायची का. होय होय, जा तुम्ही, आम्ही बघतो इकडचं. आणि मी काय म्हणत होते, ते हळकुंड फोडायची तयारी करते, या मग तिथं लवकर. हो हो येतोच, हा तुम्ही पुढं.